नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम आता आपण या मालिकेत बघणार आहोत की जीवा आणि पार्थ काव्याला घ्यायला आलेले असतात। तेव्हा मात्र आता आई काव्याला विनंती करत असते की नंदिनीला याबद्दल काहीही सांगू नकोस, कारण काव्य आणि जीवाच्या प्रेमाबद्दल आता शारदाला समजलेलं असतं। तेव्हा मात्र नंदिनीला काहीच सांगण्यात येत नाही। त्यानंतर काव्या मात्र प्रयत्न करते की पार्थला सगळं काही सांगायचं, पण ती काहीही सांगू शकत नाही। येणाऱ्या 20 मार्चच्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी मात्र आता इकडे पार्थ आणि जीवाच्या आईला गिफ्ट देते आणि म्हणते माझ्या आईने तुम्हा सर्वांसाठी गिफ्ट घेऊन ठेवले होते। त्यानंतर ती वसुंधराला सुद्धा गिफ्ट द्यायला जाते, तेव्हा वसुंधरा गिफ्ट रागाने फेकून देते आणि म्हणते एवढं सगळं झालं आहे तरी किती निर्लज्ज आहेस तू, तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर तिने आत्महत्या केली असती, असं ती नंदिनीला ओरडून म्हणते। आता मात्र वसुंधराचा सगळ्यांनाच प्रचंड राग येतो, परंतु लगेचच तडकाफडकी काव्या वसुंधराच्या समोर जाते आणि तिला म्हणते जर तुमच्या मुलीच्या बाबतीत असं सगळं घडलं असतं तर तिला सुद्धा सांगितलं असतं का आत्महत्या करायला। आता मात्र वसुंधराला काव्याचा खूपच राग येतो आणि ती मात्र आता सगळ्यांसमोर काव्याला म्हणते जरा तोंड सांभाळून बोलायचं, तर मात्र काव्यासुद्धा तिला पुन्हा तिच्यासारखं बोट करून म्हणते मग तुम्हीही तोंड सांभाळून बोलायचं। मात्र हे ऐकून आता इकडे रम्यासुद्धा खूप घाबरलेली असते आणि काव्याचा हा रुद्र अवतार घरच्या सगळ्यांनीच बघितलेला असतो। आता मात्र वसुंधरासुद्धा काव्याला जरा घाबरूनच राहते, पुढे काय बोलायचं याचा मात्र विचार करू लागते। काव्याने असा अपमान केल्यामुळे ती मात्र एकदमच शांत होऊन जाते। इकडे नंदिनीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं आणि जीवाही तिला काहीच बोलत नाही। पार्थ मात्र टेन्शनमध्ये येतो की काव्यापुढे काही आणखीन प्रॉब्लेम क्रिएट करते की काय। काव्या जे वसुंधराला बोलली ते बरोबर बोलली का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।